काल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला सगळ्यात जास्त प्रश्न विचारला की 100 मीटरसाठी स्पाईक आहे का? तर 100 मीटरसाठी स्पाईक चालणार नाही. तुम्ही 100 मीटर तुमच्या नॉर्मल शूजवरती पळा किंवा तुम्ही विदाऊट शूज पण पळू शकता आणि ग्राउंड छान आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पळण्यासाठी. त्याच्यानंतर ट्रॅक किती मीटरचा आहे? तर ट्रॅक हा 400 मीटरचा आहे. तो जर तुम्हाला 1600 मीटर पळायचं असेल तर तुम्ही 4 राऊंड मारायचे आणि 800 मीटर जर पळायचं असेल तर तुम्ही 2 राऊंड मारायचे. ते पण तुम्ही विदाऊट शूज मारू शकता, कारण ट्रॅक तेवढा सुंदर बनवला आहे. कारण आजच आम्ही ग्राउंड ची तयारी करत होतो. तर ट्रॅकमध्ये कसलेच तुम्हाला दगडं गोटे काहीच मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही विदाऊट शूज पण मारू शकता. त्याच्यानंतर ग्राउंडचा आपला ॲड्रेस काय आहे? तर ग्राउंडचा ॲड्रेस आहे पोलीस मुख्यालय, सर्वे क्रमांक 488, नियर बाय SP ऑफिस. किंवा तुम्ही अंबड चौफुलीला जरी आले ना तरी तुम्हाला तिथून कोणी पण सांगून देईन की ग्राउंड कुठे आहे. त्याच्यानंतर तुमची राहण्याची सोय केली आहे का? तर हो, तुमची राहण्याची सोय केली आहे. त्याचा ॲड्रेस तुम्ही लिहून घ्या. बस स्टॉपपाशी शोभा प्रकाश मंगल कार्यालय, SDPO ऑफिस, हे तुमचं राहण्याचा ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरसाठी सेन्सर असणार आहे. स्टॉक वॉचर ग्राउंड घेण्यात नाही येते, सेन्सर लावूनच ग्राउंड घेण्यात येणार आहे. आणि लेखी परीक्षा कधी असणार आहे? तर लेखी परीक्षेसाठी आपण नक्कीच लवकर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि आणखीन तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, मी तुमचे आन्सर देईन.